आज आहे 3 सप्टेंबर 2025. आज आपण निफ्टीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. आज तब्येत माझी जरा जास्ती खराब आहे. थंडी आणि थोडासा ताप आणि सर्दी. त्यामुळे आपण जर प्रॉफिट मिळते तर आपण निघून जाऊ फटकन आणि मिळेल आणि आपण निघून जाऊ. आपण जास्ती वेळ आज मार्केटमध्ये ट्रेड करत बसणार नाहीये. काल सारखं स्कॅल्पिंग करणार आहोत. प्रॉफिट घेतलं की आपण घरामध्ये निघून जाऊ. मार्केटने काल एक जबरदस्त अपसाईडला मोमेंटम दिलं आणि एक जबरदस्त फॉल दिलं. आता बघू मार्केट कशा पद्धतीने आजचे टेम्पलेट्स बनवतोय. थोडंसं बघण्यासारखं असेल आज, कारण का मार्केट अशा डायरेक्शन मध्ये आहे की तिथून काही होऊ शकतं. अपसाईडला पण जाऊ शकतं, खाली पण जाऊ शकतं. आज जीएसटी काउन्सिलची मीटिंग आहे, त्यामुळे तिथे काय डिसिजन येतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड्स करतात. आज मार्केट अपसाईडला ओपन झालं होतं. अपसाईड ओपन झाल्यानंतर मार्केटने एक गॅप साईड डाऊन साईडला एक कॅन्डल दिली आहे. बघू काय कशा प्रकारे मोमेंटम होत आहेत मार्केटमध्ये. असं वाटत होतं की आज गॅप डाऊन होईल, पण मार्केट आज गॅप डाऊन ओपन नाही झालं मित्रांनो. मार्केट आज जबरदस्त गॅप डाऊन ओपन व्हायला पाहिजे होतं. कालच्या मोमेंटवरनं वाटत होतं, पण कालची मोमेंटम होती एक्सपायरीची होती, त्यामुळे तिला आपण एवढं ग्राह्य नाही धरू शकत. आय थिंक मार्केट जे ओपन झालं ते कुठली तरी न्यूज आहे, त्यामुळे किरकोळ ओपन झालेलं आहे अपसाईडला. बघू मार्केटचे अपसाईड डाऊन साईडचे बिहेवियर कसे आहेत. डेली कॅन्डल स्टिक पॅटर्न पण बघू कशा प्रकारे बनतायत. कारण का सगळे पॅटर्न चेक करायला पाहिजेत मित्रांनो. एका टाइम फ्रेमवर राहून तुम्ही नाही जज करू शकत की कशा प्रकारे हे होईल. थोडेसे सगळे पॅटर्न तुम्हाला चेक करावे लागणार. ही लिक्विडिटी घेतली जाईल आय थिंक मित्रांनो.
5 मिनिटाची कॅन्डल संपते मित्रांनो आता. थोडं बघण्यासारखं आहे मित्रांनो, बघूया काय होतंय. ओके मित्रांनो, इथून एक अपसाईडला मी ट्रेड घेतला आहे. बघू काय चान्सेस बनतायत. छोटी क्वांटिटी आहे आणि मी जास्ती हे नाही करत आहे. 201 ला आपण घेतलाय. आपण 201 ला घेऊन आपण 201 म्हणजे 191 स्टॉप लॉस ठेवू. ओके, जास्ती आपण स्टॉप लॉस नाही ठेवायचा आहे. आय थिंक मार्केट इथून एक बाउन्स घेऊ शकतो मित्रांनो, बघूया. एक स्ट्रॉंग कॅन्डल अपसाईडला बनवू शकते, बघू. आय थिंक ही लिक्विडिटी घ्यायला पाहिजे मार्केटने, पण मार्केट इथे वेट करतंय, थांबलंय. ही लिक्विडिटी घ्यायची असते तर मार्केटने स्पीडने खालच्या साईडला मोमेंटम दिलं असतं, पण मार्केटने स्पीडने खालच्या साईडला मोमेंटम नाही दिलं नाही. त्यामुळे मार्केटने ही लिक्विडिटी आय थिंक घेत नाहीये असं वाटतंय किरकोळ. आपण स्टॉप लॉस थोडासा ऍडजस्ट करून ठेवलाय. बघू मोमेंटम कसे होत आहेत. आपण एक चांगला प्रॉफिट जर निघतोय तर आपण इथून लगेच निघून जाऊ मित्रांनो. आपल्याला ट्रेड मध्ये थांबणार नाही आपण.
आय थिंक हे मार्केट अपसाईडला थोडं मुवमेंट द्यायला पाहिजे बऱ्यापैकी. बघूया काय होतं. म्हणून मी स्टॉप लॉस एकदम कट टू कट करून ठेवला परत 92 पर्यंत, कारण का मार्केटला जर जायचंय तर इथूनच स्पीडने मार्केट अपसाईडला जाईल. मग मार्केट खाली नाही येणार, मार्केट इथून फुल स्पीडने अपसाईडला जाईल. ओके, व्हेरी गुड. मार्केट डायरेक्शन तरी आपलं परफेक्ट दाखवत आहे. बघू, मी थोडीशी कॅन्डल 15 मिनिटाची करतो मित्रांनो. 15 मिनिटामध्ये काय चाललंय कळेल आपल्याला. हा, मला हेच पाहिजे होतं की ऍक्च्युली 15 मिनिटामध्ये मोमेंटम काय चाललंय. मी माझं जर टार्गेट झालं तर मी लगेच इथून बाहेर पडणार आहे मित्रांनो. मी बिलकुल नाही थांबणार इथे या ट्रेडमध्ये, कारण आज मार्केट साईडवेज होऊ शकतं. एक जनरल ट्रेंड जर विचार केला तर मार्केट आज साईडवेज होऊ शकतं, कारण का जीएसटी काउन्सिलची मीटिंग आहे. मार्केट कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाणार नाही, पूर्ण मीटिंग होत नाही तिथपर्यंत, आणि उद्या मार्केट रिॲक्ट करेल असं वाटतंय मला एकंदर. बघू काय होतं. एक जबरदस्त अपसाईडला अजून एक मोमेंटम जर आली तर आपला हे निघून जाईल, प्रॉफिट निघून जाईल आणि आपण इथून निघून जाऊ. मग काय गोंधळ घालायचा आहे मार्केटला तो घालू दे, काही घेणं देणं नाही आपल्याला. ओके, थोडा वर घेतं. ओके, मी माझा स्टॉप लॉस काढून टाकतो आणि पोझिशन पण मित्रांनो मी एक्झिट करून टाकतोय. ओके ओके, थँक्यू. आपल्याला एक चांगला प्रॉफिट झालाय मित्रांनो या ट्रेडमध्ये. मी परत सांगतोय, मी या ट्रेडमध्ये माझी तब्येत बिलकुल चांगली नाहीये, त्यामुळे मी या ट्रेडमध्ये बिलकुल थांबायची माझी इच्छा नाहीये. ओके. थँक्यू मित्रांनो. आजचा स्काल्पिंगचा ट्रेड खूप छान झाला. आपण एक परफेक्ट जज केलं मार्केटला. मार्केट आय थिंक काय होईल नाही सांगू शकत, पण मार्केट आज साईडवेज होऊ शकतं किंवा अपसाईडला एक चांगली मोमेंटम देऊ शकतो. मार्केटमध्ये ही 15 मिनिटाची कॅन्डल कशी क्लोज होईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड होतात. जाऊ दे, काय व्हायचं ते होते, आपल्याला काही घेणं देणं आहे. आपण आपले पैसे काढल्याने आपण इथून निघून चाललोय. आजचा दिवस खूप चांगला जावं तुम्हा सगळ्यांना, आणि बेस्ट ऑफ लक फॉर ट्रेडिंग. कोणाला जर क्लास करायचा असेल तर या नंबरला कॉल करा. या नंबरला आम्ही तुम्हाला हे सांगतो, पूर्ण माहिती देतो क्लासबद्दल. आणि कोर्स आपले जे आहेत सगळे ऑनलाईन आहेत. ऑनलाईनमध्ये तुम्ही शिकू शकता व्यवस्थित. माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना परत सांगतो, त्यांचे जर गणपती संपले असतील तर त्यांनी स्क्रीनशॉट पाठवावे, जे काही त्यांनी लेक्चर शिकलेले आहेत त्या लेक्चर्सचे. मला कळेल तुम्हाला ऍक्च्युली समजते की नाही समजते. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवून द्या.